हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठी या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण पॉलिसॉलिड आणि प्रेसफुल या कमांडबद्दल पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यावरती एक्झरसाइज बघणार आहेत. हाऊ टू जनरेट अ 3D कॉम्पोनंट. आपल्याला ॲटोकॅडमध्ये 3D कॉम्पोनंट कसे जनरेट करतो तर त्याबद्दल डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द आपल्या ड्रॉइंगवरती. इथे तुम्हाला एक स्क्रीनवरती एक पूर्ण ऑब्जेक्ट दिसत असेल, दिसतोय का? तर अशा टाईपचा ऑब्जेक्ट आपल्याला कसा जनरेट करू शकतो तर ते आपण बघूयात आपल्या या लेक्चरमध्ये. हा एक ऑब्जेक्ट बघूयात आणि हा एक ऑब्जेक्ट बघूयात, हा कसा जनरेट करता येतो ते. ओके, तर आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. इनिशियली लक्षात ठेवा, असे कंपोनंट बनवताना तुम्हाला प्लेन कुठला घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्केच कसा ड्रॉ करायचा हे पहिलं सिलेक्ट केलं पाहिजे. हे असेल किंवा हा कंपोनंट असेल आपला, लक्षात असू द्या. या दोन्हीही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, कंपोनंट कसे क्रिएट करायचे आहेत आणि कुठल्या प्लेनला स्केचेस ड्रॉ करायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे इथे. सॉरी, हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल बघू शकता, इथे असा एक कंपोनंट आहे. या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. आता हा ऑब्जेक्ट आपण टॉपनी बनवणार आहे. टॉपला म्हणजे आपल्याला काय काय दिसतंय ते पहिलं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे रेक्टँगल आहे 56/32चा, राईट? तर सॉरी, ठीक आहे, 56/32चा रेक्टँगल आहे. तर तो आपण कसा बनवायचा आहे आणि कसा आपण बनवतो. आता इथं ड्रॉइंग 3 वरती जातोय, आपल्याला 3D मध्ये जायचं आहे. आपण आयसोमेट्रिक बनवतोय. ओके, त्याला ॲक्च्युअल 3D बनवणार आहेत. आता बेसिकली जो आपण ऑब्जेक्ट आता बनवणार आहे तर त्याला टॉपकडनं आपल्याला ड्रॉ करायला चालू करायचं आहे. कुठे? टॉप प्लेनवरती पहिलं स्केचेस ड्रॉ करायचे. तर टॉप प्लेनसाठी आपल्याला प्लेन कसे चेंज करायचे ते बघूया. आता प्लेन चेंज करायचं असेल, आता बाय डिफॉल्ट आपला जो प्लेन आहे तो पण टॉप प्लेनच आहे. पण आपल्याला इथे आयसोमेट्रिक दिसतं, SW आयसोमेट्रिक, तो 3D मध्ये आहे. पण जे काही ड्रॉइंग करणार आहे ते टॉपला जाणार, पण आपल्याला ॲक्च्युअल टॉप पाहिजे. तर त्यासाठी इथे स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, जिथून आपण आपलं व्हिज्युअल स्टाईल आणि प्लेन पण चेंज करतो. इथं जे SW आयसोमेट्रिक किंवा व्ह्यू कंट्रोल नावाचं इथे दिसतोय, त्यावरती क्लिक करा. आयसोमेट्रिक ऐवजी त्याऐवजी आपल्याला टॉप घ्यायचं आहे. इथपर्यंत क्लिअर? टॉप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे रेक्टँगल आहे, त्याकडे रेक्टँगल आहे. आता रेक्टँगल आहे तो आपला कितीचा आहे, 56,32. ज्या साईजचा दिला आहे तर त्या स्पेसिफिक साईजचा आपण जनरेट करून घेणार आहेत. बरोबर आहे, 56/32. त्यानंतर आपला हा जो कॉम्पोनंट आलेला आहे तर याला काय करायचं आहे, आपल्याला एक्सप्लोड करायचं आहे. एक्सप्लोडसाठी शॉर्टकट की आपल्याला इथं आपण शोधत नाही बसणार आहेत. आता आपण ऑलरेडी शॉर्टकट की खूप वेळा पाहिलेल्या आहेत. तर डायरेक्ट मी एक्स एंटर करतोय आणि या ऑब्जेक्टला एक्सप्लोड करणार आहे. देन आपल्याला याच्यामध्ये हा बाहेरचा कंपोनंट आपल्याला क्रिएट करायचा आहे, दिस वन. आता हा किती आहे, 16/8चा रेक्टँगल आहे, 16/8चा रेक्टँगल आहे. तर आता इथे मी ऑफसेट कमांडद्वारे हे दोन्ही रेक्टँगल बनवणार आहे. कुठल्या कमांडद्वारे? ऑफसेट कमांडद्वारे. सो गो टू द ऑफसेट, ओ एंटर. पहिलं आपल्याला डिस्टन्स 8 mm ठेवतोय. हा इकडनं 8, हा इकडनं 8. त्यानंतर इकडे पहा, हा 8चा दिल्याच्यानंतर हा पण 16 आहे, हा पण 16 आहे. म्हणजे याच्या अपोजिट कॉर्नरवरनं आपण 16 mm डिस्टन्स देऊ शकतो. परत आपण ऑफसेट कमांड घेतली आहे, 16, 16. इकडनं पण 16 आहे तो आणि या साईडनं पण 16 आहे. आता अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा आहे तर शॉर्टकट की TR एंटर किंवा ट्रिम कमांड तुम्हाला इथे पण पाहायला मिळते. पण आपण त्याच्यामध्ये जास्त याच्यामध्ये वर्क नाही करणार आहेत, फास्टमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर हे सर्व मी डिलीट केलं. त्यानंतर हा आपला टॉपकडनं हे 2 झाले. त्यानंतर अजून काय दिसतंय आपल्याला टॉपकडनं, इथेच आहे ड्रॉइंग 2 मध्ये. इथे बघा, इथे हा इकडनं 10 mm आणि तो 12 mm वरती, म्हणजे 12/16चा मध्ये एक रेक्टँगल आहे. पण तो कसा आहे, इकडनं 10 mm आहे, इकडनं 20 mm आहे, लक्षात असू द्या. ओके, 10 आणि 20 जनरेट झालेला आहे.
तर मग आपण इथे पण ऑफसेट कमांडचाच यूज करणार आहेत. ओके, काय आहेत ऑफसेट कमांडचा. ओ एंटर, पहिलं 10 आणि त्यानंतर 12, हा 10 आणि त्यानंतर 12 mm आणि या साईडचा 20 आणि त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे 16चा घ्यायचा आहे. आता अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचं आहे. सो गो टू द ट्रिम कमांड. मधला फक्त आपल्याला रेक्टँगल ठेवायचं आहे. अनवॉन्टेड पोर्शन सर्व ट्रिम करून टाकून द्यायचं. स्क्रीनवरती बघू शकता आपला स्केच. ओके, आता हा झाला आपला स्केच कंप्लीट झालेला आहे टॉपकडनं. टॉपकडनं काय झाला आपला स्केच हा कंप्लीट झालेला आहे. ओके, मग अजून काय करायचं आपल्याला, तर आता याला 3D मध्ये घेऊन जायचं. इथे जे टॉप घेतलं इथे जाऊन त्याला SW आयसोमेट्रिक घ्या. काय घेतलं SW आयसोमेट्रिक. आता याची हाईट किती आहे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. हा पोर्शन टोटल कितीचा झालेला आहे 20, हा पण 20 आहे बरोबर. तर हे 20 mm नी आपण काय करणार आहेत त्याला प्रेस पूल करणार आहेत. लक्षात घ्या, कालच एक कमांड पाहिली होती आपण प्रेस पूलची, राईट. इथं प्रेस पूल कमांड, प्रेस पूलमध्ये याला सिलेक्ट करा. त्यानंतर मल्टिपल ऑप्शन आपण सिलेक्ट करूया तिथे. हा पण ॲट अ टाइम मला काय करायचं दोन्हीही 20 mm चे घ्यायचे आहे. झालं, हा दोन्हीही सॉलिड झालेले आहेत. त्यानंतर परत मी प्रेस पूल करतोय. प्रेस पूलला हा मला इंटरनल पोर्शनच घ्यायचा आहे. तो किती mm नी आहे आपल्या डायग्राममध्ये बघू शकता. इकडे आपण प्रेस पूल घेतलं होतं, हा 8 mm नी आहे इथे बघा 8 mm नी. तर ड्रॉइंग 3 मध्ये जाऊन त्याला प्रेस पूल करणार आहेत परत आपण इथे. तो असा हायलाईट झाला की मग द्यायचं नंतर 8 mm नी. आता याला याच कंपोनंटला आपण याचे जे व्हिज्युअल स्टाईल आहेत शेडेड विथ ग्रे करूयात. बघू शकता आपला कंपोनंट. पण इथे लक्षात घ्या हा कंपोनंट वेगळा आहे, याला मी मूव्ह करू शकतो. होतंय का मूव्ह. पण याला काय करावं लागेल, हा कम्प्लिटली वन ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपण याला युनियन नावाची कमांड यूज करतोय. आणि युनियन कुठे आहे इथे आहे सॉलिड एडिटिंगमध्ये युनियन नावाची कमांड आहे. सो युनियन सिलेक्ट करा, पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि एंटर करा. आणि त्यानंतर हा आपला कंपोनंट काय करणार आहेत आपण गिझमोनं यूज करून त्याला मूव्ह करणार आहेत. हा आपला कंपोनंट बनलेला आहे आणि अनवॉन्टेड पोर्शन डिलीट करायचा आहे. याला सिलेक्ट करून याला डिलीट करू शकता. तर हा कंपोनंट आपण बनवला कुठल्या मेथडनी टॉपनी बनवलाय. आता असाच एक कंपोनंट आपण बनवूयात जो दुसऱ्या मेथडनी. इथे तुम्ही बघू शकता हा वाला कंपोनंट बनवायचा आहे. आता यासाठी प्लेन कुठला घ्यायचा आहे ते लक्षात घ्या. या ऑब्जेक्ट बनवण्यासाठी प्लेन कुठला घ्यायचा आहे ते लक्षात घ्या. आता बेसिकली आपण याला टॉपनं नाही बनवू शकत. टॉपनं पण नाही बनवता येणार किंवा लेफ्ट हँड साईडनी पण बनवता नाही येणार. हा बनवावा लागेल आपल्या या प्लेननी म्हणजे फ्रंट प्लेननी. कुठल्या प्लेननी बनवावं लागेल फ्रंट प्लेननी बनवावं लागेल. तर इनिशियली आपल्याला फ्रंट प्लेनमध्ये काय काय दिसतंय. फ्रंट प्लेनमध्ये आपल्याला 75 म्हणजे 25 25 25 आणि हा 16 75/16चा एक रेक्टँगल दिसेल आणि त्याच्यावरती हा एक पोर्शन दिसेल. तुम्ही पाहू शकता काय दिसेल, हा एक पोर्शन आपल्याला दिसणार आहे. ओके, तर आता हाच कंपोनंट आपल्याला जनरेट करायचा आहे. ठीक आहे, हाच कंपोनंट आपल्याला जनरेट करायचा आहे. तर यासाठी एक नवीन डायग्राम घ्या. कारण नवीन डायग्राम याच्यासाठी घेतोय कधी कधी प्रेस पूल आपल्याला प्रॉपरली वर्क नाही करत आहे, प्रॉब्लेम येऊ शकतो प्रेस पूलसाठी. तर त्यासाठी मी न्यू डायग्राम घेतोय. न्यू डायग्रामवरती तो आपल्याला बनवायचा आहे. टॉपवरती क्लिक केलं, सॉरी होम टॅबवरती, किंवा इथे तुम्ही SW आयसोमेट्रिक केलात तरीही चालतं. आता इनिशियली आपल्याला प्लेन चेंज करायचा. आता प्लेन कसा चेंज करायचा आहे, तर प्लेन इथे व्ह्यू कंट्रोल्स इथे आपल्याला मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, इथून आपल्याला त्याचा फ्रंट प्लेन घ्यायचा आहे. कारण वर्क आपल्याला फ्रंट प्लेनवरती करायचं आहे. आता फ्रंट प्लेनमध्ये काय काय पाहिजे आपल्याला, तर पहिलं 75/16चा एक रेक्टँगल जनरेट करायचा आहे. ठीक आहे, सो गो टू द रेक्टँगल कमांड. रेक्टँगल कमांड घेतली आहे इथे. तर रेक्टँगल तुम्हाला ओरिजिन पासून बनवायचं आहे का कसा बनवायचा काही हे नाही आहे. इथे 75
कॉमा 16 ओके. त्यानंतर याला एक्सप्लोड करायचं आहे. तर एक्सप्लोड का करावं लागेल, कारण ऑफसेट घ्यायचे आहेत आपल्याला, लक्षात असू द्या. इथे सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये कसं आहे, हा इकडनं 25 mm आणि हा टोटल कटआउट नाही आहे ना आपला. टोटल कटआउट आहे का, नाही आहे. तर टोटल कटआउट नाही आहे, हा फक्त 10 mm नी इथला पोर्शन कटआउट केलेला आहे. तर आपण काय करणार आहेत, इकडनं 25 mm ची ऑफसेट, इकडनं 25 mm ची ऑफसेट. सो गो टू द ऑफसेट कमांड, गो टू द ऑफसेट कमांड, ओ एंटर, 25 एंटर, धिस वन अँड धिस वन. ओके. देन आपल्याला अपवर्डचा पोर्शन बनवायचा आहे. आता डायग्राममध्ये आपल्याला या इकडून बघितलात तर तुम्हाला काय दिसणार आहे, हा असाच पोर्शन दिसणार आहे. आणि हा एक पोर्शन दिसणार आहे की जो या पॉईंटपासून 25, हा 20 आणि इकडनं 20 mm वरती जातोय. तर तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे, तसा ड्रॉ करायचा आहे. सो गो टू द पॉलीलाईन कमांड. ठीक आहे. पॉलीलाईनद्वारे इकडे मी एक 20 लाईनची लाईन जनरेट करतोय. आता 20 ची कशासाठी जनरेट करतोय तुम्हालाही माहिती आहे, कारण तिथे आपला पॉईंट रिक्वायर्ड आहे आपला. ओके. तिथे आपला काय आहे, पॉईंटची रिक्वायरमेंट आहे आपल्याला त्याच ठिकाणी. परत इथे मी पॉलीलाईन घेतला, व्हर्टिकल किती आहे, 25 आहे, हॉरिझॉन्टली 20 आहे, आणि त्यानंतर तो इथे आणून जॉईन केला आहे. आपला हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटला आणून जॉईन केलेला आहे. इथली जी एक्स्ट्रा लाईन केली होती या लाईनला सिलेक्ट करा. आता इथे एक पॉलीलाईन जनरेट केली होती आपण, या पॉलीलाईनला सिलेक्ट करा आणि याला डिलीट करा. असं सिलेक्शन कशामुळे येत आहे, जिथं पण मी डबल लाईन ड्रॉ करतोय. आता इथं मी समजा परत एक लाईन ड्रॉ केली इथे इतक्यामध्ये. ओके. इथं मी सिलेक्ट करायला जातोय तर इथे मला असं सिलेक्शन येत आहे, बरोबर आहे, ही लाईन सिलेक्ट. हे कशामुळे येतं, तर हे येतं आपल्याला ड्राफ्टिंग सेटिंगमुळे. इथं मी DS टाईप करतोय ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये. ओके. DS आपल्याला ड्राफ्टिंग सेटिंग इथे ओपन होईल. याच्यामध्ये एक लास्टला एक कमांड आहे सिलेक्शन सायकलिंग नावाची. हा चेकबॉक्स तुम्ही टिक करून ठेवा, जेणेकरून ओव्हरलॅप ज्या ठिकाणी होतोय किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला 2 लाईन किंवा 2 ऑब्जेक्ट कुठलेही ओव्हरलॅप असतील तर त्यातला स्पेसिफिक सिलेक्शन आपल्याला करू शकतो. कुठून, ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये सिलेक्शन सायकलिंग, आणि हा चेकबॉक्स टिक करून ठेवायचा आहे. आता आपला हा स्केचेस आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथे जाऊयात, इथून त्याला SW आयसोमेट्रिक घेऊयात. SW आयसोमेट्रिक घेऊन हा कंपोनंट आपल्याला प्रेस पूलनी जनरेट करायचा आहे. सो गो टू द प्रेस पूल. आता हा एक्झॅक्ट प्रेस पूलनी होतोय का, थोडासा हायलाईट झाला की क्रिएट करा, लक्षात ठेवा. ओके. असा हायलाईट झाला पाहिजे, क्लिक करा. त्यानंतर अजून एक मला करायचं आहे इकडचा पण. ठीक आहे. हे दोन्हीही क्रिएट केलंय आणि दोघांनाही आपण ॲट अ टाइम एक्सट्रूड करतोय. किती mm नी एक्सट्रूड करायचं आहे, 50 mm नी. दिसतंय इकडे 50 mm नी आपण त्याला प्रेस पूल करतोय. काय करतोय, प्रेस पूल. इथे व्हॅल्यू टाका 50 ची. त्यानंतर हा आपल्याला प्रेस पूल करायचा आहे. सो गो टू द मिडल वन, हायलाईट झाला, परत त्याला प्रेस पूल करा. हा किती mm नी आहे, आता इथं खरं ट्रिक आहे बघा. हा टोटल 50 होता, आपण 50 नी केला, पण हा किती आहे, 10 इकडनं कमी आहे ना, म्हणजे 50 - 10 किती येईल, 40 येईल आपल्याला डेफिनेटली. तर आपण 40 mm नी त्याला काय करणार आहेत, बाहेर प्रेस पूल करणार आहेत. देन आपला हा वरचा पोर्शन. आता वरचा पोर्शन कसा बनवला आहे, वरचा पोर्शन बनवलेला आहे आपल्याला 25 mm नी. इकडे 25 mm नी समोर आपल्याला त्याला एक्सट्रूड करायचं आहे किंवा प्रेस पूल. आपण डायरेक्टली याला प्रेस पूल करा आणि हा 25 mm नी आपण त्याला प्रेस पूल करू शकतो. आणि नंतर या सगळ्यांना काय करायचं आहे, जॉईन करायचं, म्हणजे युनियन करायचं आहे. सर्व पोर्शन आपण काय करतोय, युनियन करतोय. सिलेक्ट करा, एंटर करा, आणि इथे व्हिज्युअल स्टाईल आपण शेडेड विथ ग्रे करा. बघू शकतायत आपला कंपोनंट. आणि नंतर या कंपोनंटला थोडंसं मागे मूव्ह करू शकता डेफिनेटली, किंवा फ्रंट साईडला तुम्ही त्याला मूव्ह करा, चालेल, असंही चालेल. आपला स्केच नंतर मागचा काय करू शकता, डिलीट करू शकता. तर अशा रीतीने आपण हा एक कंपोनंट आपण बनवलेला आहे. समजलं. तर इथे आपण सिंपल कंपोनंट बनवलेत.
याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड कंपोनंट आपण अजून बनवून पाहूयात. आजच्या लेक्चरपुरतं आपण इथेच स्टॉप करणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. आपण प्लेन का घेतोय, प्लेनमध्ये का वर्क करायचं असतं. तेच जर आपलं जर 3D असतं, आपण म्हणजे सॉलिड वर्क्स, कटिया, क्रिओ किंवा कुठलाही आपला 3D सॉफ्टवेअर असता, तर तिथे आपले अशाला प्लेन आपण प्रॉपर आपण स्केच ड्रॉ करतो, पण तिथे आपण प्लेन ऑफसेट पण घेऊ शकतो. पण इथे आपल्याला प्लेन ऑफसेटच्या कमांड नाही आहेत, त्यामुळे स्पेसिफिक आपल्याला प्लेन सिलेक्ट करूनच त्या प्लेनवरती स्केच ड्रॉ करून त्याला प्रेस पुल करावं लागतंय. किंवा तुम्ही एक्सट्रूड पण करू शकता, पण मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सट्रूडमध्ये काय प्रॉब्लेम आहे. एक्सट्रूडला कंपोनंट हा पॉलीलाईननी ड्रॉ केला पाहिजे. इथे आपण एक्सप्लोड केलं होतं, आठवतंय का? एक्सप्लोड करून ऑफसेट पण केलं होतं, तर त्यामुळे तो पॉलीलाईनमध्ये राहत नाही. कधी कधी आपल्याला एक्सप्लोड केल्यामुळे किंवा बाकी काही रिझनमुळे प्रेस पुल पण वर्क करत नाही आहे. त्या कंडिशनमध्ये आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करून त्याला एक्सट्रूड पण करावं लागतं. ठीक आहे, ओके. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.